त्यानंतर आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये सर्प विष वेग लक्षण. सगळ्यात इम्पॉर्टंट, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, LQ पण येऊ शकतो. सगळ्यात पहिले आहे दर्विकर साप. दर्विकर साप मध्ये प्रथम रक्तरेष. तर दर्विकर साप मध्ये सगळ्यात पहिले कोणते लक्षण दिसतात, तर रक्तदृष्टी होते. रक्तदृष्टी होते, मंडलीमध्ये पण रक्तदृष्टी होते आणि राजमांमध्ये पण रक्तदृष्टी होते. मंडलीमध्ये होणार रक्त कृष्ण वर्णाचं, इथे रक्त पिवळ्या वर्णाचं आणि इथे रक्त पित्त श्वेत वर्णाचं, असं कंपॅरिझन करून इझिली लक्षात राहते. त्वचा कृष्ण वर्णाची, त्वचा पिवळे रंगाची आणि अंग पांडुवर्णी होते. इथे अंगावर मुंगे चालल्याप्रमाणे वेदना होतात. इथं दंष्टस्थानी दाह होते, जिथं बाईट केलंय तिथं दुखते. द्वितीय म्हणजे काय, आता द्वितीय मध्ये कोणता, तर अंग सुजते. इथं मंडलीमध्ये काय होईल, अंग पिवळे होते व अंग दाह सुजते. सेम आहे. गुरुत्वामध्ये कफ जास्त असतो ना, राजमांमध्ये कफ जास्त असतो. तर कफ जास्त असल्यामुळे काय होईल, गुरुत्व, पांडुत्व व डोक्यात जडत्व येते. त्यानंतर तृतीय. आता तृतीयमध्ये बघू, मेध धातू दूषित होते. तर मेध धातूमध्ये जडत्व आणि अंधुकी दिसते, म्हणजे थोडा अंध्र आल्यासारखा दिसते. जडत्व आणि अंध. आता मेध धातू वाढले ना, जडत्व वाढते ना. तसेच इथे दंशस्थानी सडणे आणि तृष्णा आणि स्वेद येते, म्हणजे दंशस्थानी सडलेलं वाटेल आणि तिथं थोडी स्वेटिंग होणार. दंशस्थानी सडणे, अंधत्व, नेत्र, नाक आणि मुखातून स्त्राव. कुठं, राजिमांमध्ये. चतुर्थ मध्ये कोणत्या प्रवेश कफ दोष, दृष्टी, वमन, दाह, संधिस्तोतल्य. आता कोष्टात पहिला कोणता, रक्त. दुसरा कोणता, सूज वगैरे येते. तिसरा मध्ये काय होते, मेध धातू दूषित होते, मेध धातूच्या अकॉर्डिंग सिम्पटम्स. आणि फोर्थ मध्ये कोष्ठमध्ये प्रवेश होतो, कफ दोष वाढतो व वमन, दाह, संधिस्तोतल्य अशा तिथे दिसून येते. कोष्ठात प्रवेश करून ज्वर व दाह उत्पत्ती सुद्धा दिसते. कशामध्ये, मंडलीमध्ये. याच्यामध्ये काय, कोष्ठात प्रवेश करतो व डोक्यात जडपण आणि म्हणण्या, जे मान दुखते, डोक्यात जडवं येते, डोकं दुखते. त्यानंतर आता पंचमा, अस्थि धातू प्रवेश करते. दर्विकर मध्ये काय होईल, प्राणवायू अग्निदूषित होईल, दाह आणि संधिस्तोतल्य. इथे पूर्ण शरीरामध्ये दाह उत्पन्न होतो. आणि कशामध्ये, तर मंडलीमध्ये. आणि राजमांमध्ये काय होईल, बोलण्यास कठीण होते आणि ज्वर उत्पन्न होते. इथे आता मज धातू. आता मज धातू प्रवेश, ग्रहणी, दूषित, उदरशूल, अतिसार. त्यानंतर सप्तम म्हणजे सुख धातू प्रवेश, व्यन, वायू दूषित, घट्ट कफ, मुखातून घट्ट कफ निघतो आणि चेष्टा विरोध, उश्वास थांबणे, म्हणजे श्वास घ्यायला तकलीफ होते आणि स्वेटिंग होते. आता चिकित्सा बघूया. सामान्य चिकित्सा, सगळ्या सर्पांची सामान्य चिकित्सा काय, विशेष चिकित्सा. सामान्य चिकित्सा म्हणजे सर्पाचा प्रकार, त्याच्या विषयाने प्रकोपित होणारे दोष, रुग्णाची आकृती, दंशस्थान, वेग, उत्पत्ती इत्याचा विचार करून चिकित्सा करतो. या अकॉर्डिंगली हे टाइप्स मध्ये सर्पाचा प्रकार, विषाने प्रयुक्त होणारे दोष, रुग्णाची आकृती काय आहे, दंशस्थान कुठे, जागा कुठे आहे, वेग काय, सगळं बघून सर्पाची सामान्य चिकित्सा होते. आता सर्पाची विशेष चिकित्सा, तर अरिष्टबंधन बघितलंय चिकित्सा उपक्रम मध्ये, बँडेज टाईप बांधण्यासारखं. त्यानंतर आचुपान म्हणजे काय, नंतर मग काय, छेदन, दाह, निष्पीडन म्हणजे काय, पूर्ण असं ते ऍब्झॉर्ब करून घेणं टाईप. मंत्र, रक्तमोषण म्हणजे काय, ब्लड प्युरिफिकेशन, प्रहर्षण आणि शोधन, हे आहे त्याच्या विशेष चिकित्सा. आता वेगानुसार चिकित्सा बघू, कोणत्या वेग असला की कोणती चिकित्सा करायची. सगळ्यात पहिले प्रथम वेग असला की रक्तमोषण दर्विकर मध्ये, मंडलीमध्ये पण, राजमांमध्ये पण. द्वितीयमध्ये काय, मधु, घृत आणि अगदपान दर्विकर मध्ये. वमन देऊन यवागू देणे मंडलीमध्ये, आणि वमनानंतर अगद द्यावे राजिमांमध्ये. तृतीयामध्ये विषण, नस्य आणि अंजन, विरेचन आणि यवागुपान मंडलीमध्ये आणि दर्विकाराप्रमाणेच, म्हणजे राजमांमध्ये काही विषय नसते आणि अंजन. वमन देऊन स्थानवर विषयुक्त यवागू देणे, दोघांमध्ये ऍज इट इज. पंचमामध्ये काय, शीतल उपचार देणे व विरेचन यवागू देणे, दोघांमध्ये ऍज इट इज. षष्टमध्ये काय, शीतल उपचार देऊन विरेचन यवागू. कोकल्यादी गणातील औषध व अगद द्यायची आणि तीक्ष्ण अंजन द्यायची. सप्तमीमध्ये काय, तीक्ष्ण अंजन नसते द्यायचे. तीक्ष्ण शास्त्राने मस्त कापड करायचा आणि कागद करून प्रतिसार मासा ठेवावे. अगदपान, अवडी पान नसत्या, इथं तीक्ष्ण असते. ठीक है, थैंक यू गाइस. नेक्स्ट वीडियो में हम स्नेक डिस्कस करेंगे टोटल, इसलिए चैनल को लाइक करें, कमेंट करें, और नेक्स्ट वीडियो की नोटिफिकेशन आपको आए इसलिए चैनल को सब्सक्राइब करें.